गुड मॉर्निंग. आज आहे सॅटर्डे आणि वेदर छान झालंय. म्हणजे आज पाऊसच होता, वेदर पाऊस दाखवत होतं कारण काल खूप पाऊस पडत होता. पण वेदर आता छान आहे, पाऊस पडला नाही आहे. आणि आता आम्ही चाललोय महाराष्ट्र मंडळाच्या पिकनिकला. आता ह्यावेळी म्हणजे समर चालू झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र मंडळ जिथे असेल त्यांच्या पिकनिक जात असतात. मध्ये पण व्हायची आणि ची पण झाली ह्या वर्षीची पिकनिक आणि आज आहे आमची इथली महाराष्ट्र मंडळाची पिकनिक. इथे काय असतं, पिकनिक मराठी शाळा आहे, किलबिल म्हणून मराठी शाळा आहे, त्यांची आणि महाराष्ट्र मंडळाची अशी वेगवेगळी जायची पिकनिक. पण ह्या वर्षी दोघांची मिळून एकत्रच चालली आहे, म्हणजे किलबिल आणि महाराष्ट्र मंडळ असं. दोघंही महाराष्ट्र मंडळवालेच आहेत, पण किलबिलवाल्यांना वेगळं घेऊन जायचे छोट्या मुलांना. सो आता ह्या वर्षी एकत्रच आहे, तर छान मज्जा येणार आहे. इथेच एका पार्कला आहे, पॉटलक आहे, छान छान गेम आहेत, खूप काय काय आहे. आमची ह्या वर्षीची पहिलीच इथला अनुभव असेल. आम्ही मध्ये तर दरवर्षी जायचो. सो चला लेट्स गो, बघूया ह्या वर्षी महाराष्ट्र मंडळाची इथली पिकनिक कशी आहे ती. अनया भूविका बाय बाय. आम्ही इथे पोचलोय आणि आता सगळं सामान काढतोय कारण ओन प्लेट्स, मॅट्स, चेअर कॅरी करायला सांगितलेल्या होत्या बसण्यासाठी. सो आता आम्ही सगळं सामान इथे काढतोय. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं यावर्षीची पिकनिक आहे ती MSBC आणि किलबिल शाळा अशी म्हणून एकत्र गेलेली होती. तर सुरुवात झाली किलबिल बाजाराने. किलबिल बाजार म्हणजे काय, तर पूर्ण वर्षभरात मुलांनी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या स्पर्धांमधून जे पॉईंट्स मिळवले होते त्याच पॉईंट्समध्ये तुम्ही इथे वस्तू खरेदी करू शकता. म्हणजे वेगवेगळे टॉयज ठेवलेले होते आणि प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या पॉईंट्स प्रमाणे कॅश दिली होती आणि ते कुपन तुम्ही यूज करून तिथे वस्तू विकत घेऊ शकत होता. तर आमच्या भूवीने यावर्षी खूप अभ्यास करून खूप पॉईंट्स मिळवले होते, त्यामुळे तिला खूप साऱ्या वस्तू विकत घेता आल्या. म्हणजे तिने अनिकालाही त्यातले थोडे कुपन्स दिले. आणि ही पिकनिक एका पार्कमध्ये होती. बाजूला छान मोठं असं मुलांसाठी प्लेग्राऊंड होतं, स्प्लॅश पॅड होतं. आणि आता तुम्ही इथे बघू शकताय आमची मित्रमंडळी सगळे आलेले आहेत. अवधूत, रश्मी, अनुजा, निनाद, त्यांची एंट्री झालेली आहे इथे. किलबिल बाजार झाला त्याच्यानंतर इथे सगळ्यांनी आणलेले वेगवेगळे पदार्थ म्हणजे पॉटलक सगळे खूप छान एन्जॉय करत होते. बाजूला इथे MSBCचे जे प्रेसिडेंट आहेत ते आपले मनोगत व्यक्त करत होते. त्यानंतर इथे बघू शकताय कॉर्न आलेला आहे, गरमागरम बटर कॉर्न पण कोणीतरी आणले होते आणि इतके छान छान पदार्थ होते. सगळेजण खूप याचा आस्वाद घेत होते. आम्ही पण तिघींनी मिळून ढोकळा, खमण आणि खांडवी घेऊन गेलो होतो. काय काय आणलेलं आपण? आम्ही आणलेलं खांडवी, वाईट डोका आणि खूप छान होता. लोकांना खूप आवडलं. बदाम मिल्क पितोय झाली एकदम आणि सगळे त्याच्यावर झाले पहिले. पण खूपच होतं जेवण, खूप छान होतं. चांगलं होतं. कसं होतं जेवण? निनाद बर्गर खातो, काय काय व्हरायटीज खूप छान होतं. बदाम मिल्कशेक मी तर त्या कालच्या व्हिडिओ मध्ये तो. सो इथे आता मुलांसाठी फेस पेंटिंग चालू आहे. तर आता फेस पेंटिंग करतायत सगळी मुलं. लहान मुलांचे गेम चालू होत आहेत. तर आता मुलांना इथे सगळे एकत्र येत आहेत, तिथे अनाऊन्स केलंय. सो आता इथे छोट्या मुलांचे गेम चालू होतील. तर आता इथे गेम चालू झालेले आहेत मुलांचे. आणि मुलांचे गेम यावर्षी आम्ही व्हॉलेंटियर केले होते, मी, अनुजा आणि रश्मी. म्हणजे किलबिल शाळेचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी आम्हाला बोललेले की तुम्ही यावर्षी व्हॉलेंटियर कराल का मुलांचे गेम. तर आम्ही म्हटलं ठीक आहे. सो आम्ही व्हॉलेंटिअरिंग केलं होतं. मुलांचे गेम, वेगवेगळे मुलांचे गेम आम्ही घेतले होते. वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांचे वेगवेगळे गेम आम्ही अरेंज केले होते आणि आम्हाला हेल्प केली होती आमच्या तिघींच्याही नवऱ्यांनी. सो मुलांना फार मजा आली इथे. इथे अनिकेतने बिंगो जिंकलेला आहे, $100 मिळालेले आहेत. आणि आम्ही तिकडे वेड्यासारखी गेम घेत होतो आणि आले इथे खेळायला. काय परत चाललं का तुम्ही कुठे? अनप्लॅन्ड ऐकलं. अनिकेत ते मॅप माय रन चालू आहे काय बघा.
तर अशा प्रकारे आम्ही इथे कॅनडामध्ये महाराष्ट्र मंडळाची आणि इथल्या मराठी शाळेची पिकनिक खूप एन्जॉय केली. पुन्हा एकदा लहानपणीची म्हणजे स्कूलमधल्या वनभोजनाची आठवण झाली. आणि आजचा हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली USA चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.